आणि 50%च्या वर कुणी दिलं तर ते कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि त्यामुळं याचा योग्य विचार करावा लागेल। कोर्टाचा निकाल हा काही कधी कधी कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं। मला वाटतं हा निकाल पूर्ण बघितला नाही, निकाल बघेल, पण जे काही निर्णय दिला आहे तो त्या ठिकाणी बघावं लागेल कुठल्या मेरिटवर दिला आहे। शरद पवार म्हणले की 155 जागा आम्ही जिंकतोय या आगामी विधानसभा निवडणुकीत। त्यांच्याकडे आता 5 मुख्यमंत्र्याचे दावेदार झाले। राष्ट्रवादीमध्ये सुप्रियाताई रोहित पवारला वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनावं, काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि वडेट्टीवारांना वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनावं, आणि शिवसेनेत माहीत आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही तयार झाले आहेत। पण खरं तर यांनी जे मतं घेतले आहेत हे खोटं बोलून घेतले आहेत। खटाखट 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 8,500 रुपये महिलांना महिन्याचे देऊ, महिलांना खोटं बोलले आहे। संविधान बदलणार आहे मोदीजी असं खोटं बोलले। त्यांनी बघितलं की मोदीजींनी संविधानाला हातात घेऊन तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू केला आहे। आदिवासी समाजाला सांगितलं तुमचे हक्क काढणार आहे। आदिवासी समाजाकरता 86,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षी मोदींनी दिले आहे। काँग्रेसच्या काळात 16,000 कोटी होते आणि त्यामुळे आदिवासी समाजाला खोटं सांगितलं तुमचे हक्क काढणार आहे। आणि त्यामुळे हे जे खोटारडेपणा केली आहे या खोटारडेपणावर मतं मिळाले आहे। खरं तर जनतेला माफी मागितली पाहिजे। आणि राहुल गांधींनी जिथे इथे खासदार निवडून आले आहेत, राहुल गांधींनी काय म्हटलं, आमचे खासदार निवडून येतील त्या ठिकाणी 8,500 खटाखट देऊ। तर रामटेक लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या त्यांच्या 31 लोकसभेमध्ये त्यांनी खटाखट खटाखट वाटप चालू करावे, नाहीतर महिला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारजी, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर रांगा लावतील, कारण तुम्ही खोटं बोललाय लोकांशी। आणि त्यामुळं खोटेपणा खूप दिवस चालणार नाही। आणि आताही ते मेळाव्यात वगैरे जे बोलतात आहे, खरं तर मोदीजी कुठं, उद्धव ठाकरे कुठं, देवेंद्रजी कुठं, उद्धव ठाकरे कुठं, काहीतरी मनोरंजन सुरू आहे। उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे लोक कंटाळलेले आहेत, तेच ते भाषण आणि तेच ते काम। उद्धव ठाकरेला माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून, 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काम केलं, जनतेला विकास सांगावा। टोमणे मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही। सकाळचा भोंगा राजकीय असतो, हे भोंगे न वाजवता महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता, या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरता काय तुमचं म्हणणं आहे हे सांगितलं पाहिजे। पण नुसते राजकीय भाषणं करायचे, राजकीय भाषणं करायचे, नरेटिव्ह सेट करायचे आणि मतं घ्यायचे। आता लोकसभेला आपण लोकसभेला चाललं की संविधान बदलणार, आदिवासीला हे होणार, आता कुठल्या मुद्द्यावर लढणार आहे? आता विकासाच्या मुद्द्यावर लढा। तुम्ही 2.5 वर्ष काय केलं सांगा मुख्यमंत्री म्हणून। शरद पवार साहेब सांगतील काय केलं राज्याकरता, आम्ही सांगू राज्याकरता काय केलं। त्यामुळं निवडणूक ही आता अशी होणार नाही, ती विकासावर होईल।